दादा जय महाराष्ट्र. जय शिवराय. सोमवारी रात्रभर शिवसेनेत म्हणजे रायगड प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आज मंगळवार आहे. आज कोणाकोणाचे प्रवेश होत आहे? आज या ठिकाणी सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुका प्रमुख माऊलीशेठ खंडागळे त्यांच्याबरोबर बरेचसे काही सहकारी या ठिकाणी आता रायगडवर प्रवेशाच्या निमित्ताने येत आहेत. आणि शिवसेनेचे सन्माननीय सचिव आदरणीय रामशेठ रेपाळे यांची आणि त्यांची कालही बैठक झाली आणि आजही थोड्या वेळ बैठक होऊन त्याच्यानंतर बाकी प्रवेशाचा कार्यक्रम पुढे त्या ठिकाणी होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे इतर काही पदाधिकारी पण इन्कमिंग म्हणून बरेचसे काय आहे, पण त्याची आता लिस्ट काल रात्री लेटपर्यंत ते फक्त जाहीर केलेलं नाही. ते आज आल्यानंतर जाहीर होईल आणि त्यानंतर इथून फॉर्म भरण्यासाठी आम्ही सगळी मंडळी जुन्नर या ठिकाणी रवाना होणार आहे. दादा, आता तुम्ही जिल्हा परिषदेच्या सगळ्या गटांचा तिढा सोडवलेला आहे. पिंपळवंडी गटाची उमेदवारीचं मात्र कन्फ्युजन आहे. पिंपळवंडीच्या उमेदवारीसाठीच अंतिम बैठक माऊलीशेठ खंडागळे यांच्याबरोबर आता होईल सन्माननीय रामशेठ रेपाळे यांच्या उपस्थितीमध्ये आणि तो तातडीने तिढा सोडवला जाईल. मंगेश अण्णा काकडे शिवसेनेमध्ये येऊ शकतात आपले? मंगेश अण्णा काकडे हे शिवसेनेमध्ये यायला इच्छुक आहे. धनुष्यबाणाची तिकीट ते मागतायत. खरं त्यांना खूप 3-4 महिन्यापूर्वीच मी बोललो होतो का तुम्ही शिवसेनेमध्ये या, पण थोडासा उद्रेक आहे स्थानिक कार्यकर्त्यांचा, थोडा रोष आहे त्यांच्यावर, ना अशातला भाग नाही. परंतु आमची बैठक काल सर्व कार्यकर्त्यांचा उद्रेक पाहता किंवा त्यांचे चिडचिड पाहता ते काल सगळे माझ्यावर रागवलेले होते. परंतु आज असं वाटतं की थोडंसं ते नॉर्मल होतील, माझ्याशी पुन्हा बोलतील, चर्चा करतील. काय असं शेवटी समन्वयाच्या विषयाने मी तालुका पाहिला आहे, माझं गावसुद्धा पाहतो आहे आणि आम्हाला कुठं भेदाभेद ठेवायची नाही. मी कार्यकर्त्यांना विनंती करत आलेलो आहे की नेहमी थोडीशी 2 पावलं मागे, थोडासा कमीपणा हा आयुष्यामध्ये मी ती माझी ढाल राहिलेली आहे की मान अपमानामध्ये कधी कधी भीती असते. बऱ्याचशा लोकांची भीती असते प्रत्येकाला राजकारणामध्ये. पण मला असं वाटतं मी या सगळ्या राजकारणाच्या भीतीच्या पलीकडे आहे. त्याचं कारण सांगतो, कार्यकर्त्याच्या भावना या भावनेला तोड नाही. शेवटी आयुष्यभर मी तर आपण पाहतो की कुटुंब इथं नसताना मला ह्याच लोकांनी आयुष्यभर प्रेम दिले, म्हणजे माझ्याशी भांडले, झगडले, संघर्ष केले, परंतु शेवटी आम्ही एकत्र काम करतो आयुष्यभर आणि निर्विवादपणे मी निर्व्यसनी त्यांच्याबरोबर काम करते असल्यामुळे त्यांनी आजपर्यंत कार्यकर्त्यांनी दिलेल्या शब्दाचा उपमर्द केलेला नाही. काल असं झालं की सर्व गोष्टी चर्चेच्या अंतिम टप्प्यामध्ये असताना हाच मात्र बालेकिल्ला जो आहे तो बालेकिल्ला मात्र आमच्या चर्चेसाठी अजून सुटलेला नाही. परंतु आता ही सगळी पुन्हा मंडळी जमलेली मयूर पवार की मंगेश अण्णा काकडे? बघा, आता तसं पाहायला गेलं तर ह्या तिघांमध्ये सुद्धा आम्ही निर्णय देऊ शकलो नाही. खरं म्हणजे त्यांना विचारू शकता तुम्ही, तोंडावर काय बोललेलो नाही आम्ही. परंतु मयूर पवारच्या बाबतीमध्ये आग्रह जास्त आहे आणि मंगेश अण्णाच्या बाबतीमध्ये मागच्या वेळेला त्यांचा पराभव पाहता मी त्यांना मागे बोललो होतो का तुम्ही खूप लवकर निर्णय करायला पाहिजे होता आणि त्या निर्णयासाठी मी काय, आदरणीय संगीताताई वाघ काय किंवा इव्हन मयूर पवारसुद्धा स्वतः बोलले होते की मंगेश अण्णा तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो आता लवकर घ्या. त्याचं कारण असं आहे की शेवटी तुमच्या बाबतीमध्ये थोडी खतखत बाकी सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि त्यांच्या जवळचे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी खूप सारा त्रास आम्हाला स्थानिक लेवलला दिला त्यांच्या आड, त्यांच्या पाठीमागं. त्यामुळे ही जी आहे बोलतो, ही मी गोष्ट जी बोलतो ती अंतर्मनाची आहे, याच्यामध्ये राजकीय कुठलंही स्टेटमेंट नाही. परंतु गाव आणि बसलेले सगळे जे आज आमच्या ह्या गटातले काही माणसं आहेत, प्रमुख लोक, त्यांचा मी आता आज सकाळी पुन्हा एकदा चर्चेमध्ये सहभागी करून, ठीक आहे पिंपळवंडी गाव या गटातलं एक गाव आहे, पण आळ्यातले आता काही लोक काय बोलतात, उमरतची काही लोक काय बोलतात, काळवाडी काय बोलते, या सगळ्या गोष्टीचा पण थोडा विचार मला घ्यावा लागेल. आता जर मला असं वाटत होतं की आज सकाळपर्यंत हा निर्णय होऊन जाईल, पण तो झाला नाही. मी असा आग्रही अशातला भाग नाही, म्हणजे मंगेशांनाच पाहिजे किंवा मयूरच पाहिजे
पण मंगेश आणण्याच्या अगोदर आम्ही मयूर पवारला त्या ठिकाणी प्लेसमेंट दिलेली होती की तुम्ही बाहेर पडा. कारण का तर मंगेश अण्णा त्यावेळेला 2 ठिकाणी बोलणी करत होते. म्हणजे एक म्हणजे राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अंतर्गत त्यांच्या बोलण्या चालू होत्या आणि नंतर एका बंद ते ज्या पक्षामध्ये आता काम आहे तो पक्ष आहे उभाटा. आणि मी त्यांना वारंवार बोललो का तुम्ही निर्णय घ्यायला उशीर करू नका. निर्णय करताना तो मला उशीर झाला तर मला त्रास वाढेल. आणि हे सगळं जनतेसमोर सुस्पष्ट आहे. आणि काही लोकांनी खूप मधल्या काळामध्ये अफवा केल्या की शरददादांनी ऑलरेडी ही तिकीट कुणाला तरी दिलेली आहे. पण मी ह्या तालुक्यातले प्रामाणिकपणे सांगतो एकही तिकीट कुणाला फार लवकर काम करा सांगितलं आहे, निर्णय होईल सांगितलं आहे, धावपळ करा सांगितलं आहे. ह्या जागेमध्ये सुद्धा मंगेशांना जोपर्यंत बरं मंगेशांना ही चूक अशी 3 महिने आम्हाला लटकून का ठेवलं. लगेच आले असते मग आम्हाला नाईवला जरी एक मागच्या महिन्यामध्ये मयूरला चाल द्यावी लागली, सांगावं लागलं कारण मयूर तुझा लोकांच्या पाया पड भेट आपल्याला उशीर होईल. शेवटी राजकारणामध्ये फार काळ निर्णय प्रलंबित ठेवणं हे सोपस्कर नसतं कधीच. कारण वेळ ही कुणाची नसते, वेळेला वेळेसारखंच जावं लागतं. त्यामुळे आता पुन्हा एक चर्चा अंतिम टप्प्याची होईल. माऊलीश्वर खंडाळे चर्चेला येत आहेत. आम्ही त्यांच्याशी आता बोलणार आहे आणि तो महत्त्वाचा निर्णय जो आहे तो या गटाचा होईल. आणि तिथून पुढे 8ही जुन्नर तालुक्याच्या ज्या जागा आहेत किंवा 8 आंबेगावच्या तालुक्यात जागा आहे किंवा 8 खेडच्या जागा असे 24 जागेची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. मला असं वाटतं की आज फॉर्म भरून झाल्यानंतर मला प्रचाराचा शुभारंभ करायचा आहे आणि मला 3 तालुक्यामध्ये फिरायचं आहे. मला 3 तालुक्यामध्ये फिरत असताना ह्या तालुक्यात माझ्या गटामध्ये मला संभ्रम ठेवायचा नाही. मला सगळ्यांना एकजीव करायचं जबाबदारी. काय होतं शेवटी घराच्या बाहेर पडलेला माणूस हा घरामध्ये अतिशय शांत आणि समाधानी असला पाहिजे. घरामध्ये कलर राहिला तर मग बाहेर काम करायला थोडा त्रास होतो. त्यामुळे माझं हे घर आहे, होम टाऊन आहे. हा गट म्हणजे मातब्बर गट राहिलेला आहे. इथे या गटामध्ये प्रसन्न अण्णांनी नेतृत्व केलं, इथे माऊली कुराडे साहेबांनी नेतृत्व केलं, इथं नायनाताईंनी नेतृत्व केलं, शरदरावांनी जवळजवळ 3 टर्म या मतदारसंघाचं नेतृत्व. हा मतदारसंघ मातब्बर मतदारसंघ आहे. आणि विषय म्हणजे मी इथे राहतो म्हणून आता तो आमदारांचा गट असं म्हटलं जातं, अशी जनता म्हणते. मी म्हणत नाही हा माझा गट आहे. मला काय तालुका माझा आहे, जिल्हा माझा आहे, राज्य माझं आहे. मी काम करतो राज्यभरामध्ये. तर अशा पद्धतीने आमची आत्ताची परिस्थिती आहे आणि ती काय तुमच्यापासून किंवा जनतेपासून मी लपवून ठेवणार नाही. जय शिवराय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.